पुण्यामधून आपण पाहतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता 10 तारखेला पुण्यामध्ये सभा घेणार आहेत। तर आपण पाहिलं, आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्याच संदर्भात राज ठाकरे हे पुण्यामध्ये असणार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची सभा होणार आहे। पुण्यावर निशाणा साधतात राज ठाकरे हे सुद्धा पाहावं लागेल। अधिकची माहिती घेऊन तुमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतो की जिथपासून महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे मनसेने, तिथपासून आता राज ठाकरे सक्रिय झाल्याचं दिसतंय। महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। कणकवलीत सभा झाली। आता राज ठाकरेंची पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पुण्यात 10 तारखेला सभा पार पडणार आहे। नदीपात्राच्या जागेत ही सभा होईल अशा पद्धतीची प्राथमिक माहिती मिळते। मनसेचे आणि महायुतीतल्या सगळ्याच घटक पक्षाचे कार्यकर्ते आणि जे महत्वाचे पदाधिकारी आहेत त्यांना या सभेला उपस्थित राहण्याच्या संबंधानं जे नियोजन करायचं आहे त्याच्या संबंधानं मार्गदर्शक सूचना पक्षाच्या वतीनं देण्यात आलेली आहेत। कणकवलीत राज ठाकरेंची सभा झाली आणि त्यानंतर महायुतीसाठी दुसरी सभा राज ठाकरेंची पुण्यात पार पडणार आहे। आपण पाहिलं असेल की राज ठाकरे हे पुण्यात सभा घेतील अशा पद्धतीचा विश्वास या अगोदरच मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात बोलताना व्यक्त केलेला होता आणि अखेर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराच्या साठी म्हणून मनसेचे नेते राज ठाकरे यांची पुण्यात सभा होणार आहे। त्यांनी तशी वेळही कळवलेली आहे, तारीखही कळवलेली आहे। 10 तारखेला संध्याकाळी 5 वाजता पुण्यात ही सभा पार पडेल अशा पद्धतीची माहिती आहे। बघावं लागणार आहे की कशा पद्धतीनं महायुतीचं शक्ती प्रदर्शन पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या या सभेच्या निमित्तानं होत आहे, किती लोक या सभेला जमतात आणि काय नेमके राज ठाकरेंचे पुण्यात भाषणात मुरलीधर मोहोळांच्या प्रचाराच्या निमित्तानं मुद्दे असतात। सगळ्यात महत्वाचा मुद्दा पुणेश्वरचा सातत्यानं पुण्यात गाजलेला होता, त्याही मुद्द्यावर राज ठाकरे या सभेत बोलतील अशी शक्यता आहे। बरोबर ज्ञानेश्वर, या सभेकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। बातमी आपण पाहतो पुण्यामध्ये।